जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. कोल्हापूरकर, भावा iPhone 15 घेतला, तू केव्हा घेणार? पुणेकर, नाही भावा, मी त्यापेक्षा एक इलेक्ट्रिकल स्कूटरच घेऊन टाकली. ज्याच्याशी बोलायचं असतं त्याच्या घरी जाऊनच गप्पा मारून येतो. स्वस्तही पडतं आणि चहा नाश्ताही मिळतो. एक तरुण आपल्या मित्राला विचारतो, यार तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा? मित्र म्हणतो, अरे एका मुलीनं माझं हृदय तोडलं. आता माझ्या हृदयाच्या प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या मुलींवर प्रेम करतो. प्रश्न विचारणाऱ्यानं मित्राचे पाय धरले. चिंटूचं लग्न एका नर्सची झालं. मिंटू, काय भावा, कसं चाललंय मॅरिड लाईफ? चिंटू, काही विचारू नको यार. जोपर्यंत सिस्टर म्हणून हाक मारत नाही तोपर्यंत ऐकतच नाही. बंड्या आणि बंटी गप्पा मारत असतात. बंड्या, यार खर्च खूप वाढलाय रे. बंटी, तुला कष्टही नको, मजाही करायची आहे आणि खर्चाची तक्रारही करतोस, असं कसं चालेल? बंड्या, अरे सोड रे, कमवायचं ठरवलंय ना तर अंबानीलाही मागे टाकीन. बंटी, मग कमव आणि टाक मागे. बंड्या, पण शेवटी रिकाम्या हातानेच जायचं आहे, तर या उच्चापती करायच्याच कशाला? बंटीनं स्वतःच्या तोंडात मारून घेतलं. आजोबा म्हणायचे, सत्य त्रस्त होऊ शकतं, पराभूत नाही. बायकोने भाजी वाढून विचारलं की कशी झाली? त्या दिवशी सत्य त्रस्तही झालं आणि पराभूतही. बंड्या आणि पप्पू गप्पा मारत असतात. पप्पू, बंड्या सांग बघू, आधी काय आलं, अंड की कोंबडी? बंड्या, आधी चकना आला, मग अंडी, मग चिकन आलं, मग एक बियर आणि पाण्याची बाटली, सगळ्यात शेवटी बिल आलं. पप्पूनं बंड्याचे पाय धरले. चंदू आणि नंदू गप्पा मारत असतात. चंदू, नंदू, काही बायका त्यांच्या मुलांवर मोठ्या आवाजात का ओरडतात माहितीये? नंदू, का रे चंदू? चंदू, नवऱ्याला सुद्धा दहशत बसावी म्हणून. नंदूनं चंदूचे पाय धरले. बायको, अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा, हो सांग ना. बायको, मी गरोदर आहे. नवरा, अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको, कॉलेजला असताना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं. बायको, माझ्या छातीत दुखते. नवरा, डॉक्टरला दाखव. बायको, दाखवलंय. नवरा, काय म्हणाले? बायको, ते म्हणाले वाव. पप्प्याचे बाबा FTV बघत असतात. अचानक पप्प्या येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात, अरे गरीब मुली आहेत त्या, कपडे घेण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याकडे. तर पप्प्या म्हणतो, याच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा. मुलगी, मी 18 वर्षाचा आहे आणि तू? मुलगी, मी पण 18 वर्षाची आहे. मुलगा, अगं चल ना मग, लाजतेस कशाला? मुलगी, कुठे? मुलगा, मतदान करायला ग वेडी, विचार बदला, देश बदला. जॉन इब्राहिम, मी कपडे काढले तर माझी बॉडी बघायला 100 लोक उभे राहतात. ऋतिक रोशन, माझी बॉडी बघायला 500 लोक उभे राहतात. सलमान खान, अच्छा, माझी बॉडी बघायला तर 1000 उभे राहतात. सनी लिओनी, मी काही बोलू का? पावसाळ्यात बायकांनी झोपताना सर्व कपडे काढून झोपावेत. बाहेर दोरीवर राहिले तर भिजतील. तुमच्या सुंदर सुंदर विचारांना माझा साष्टांग नमस्कार. मुलगी, जर मी मेले तर तू काय करशील? मुलगा, मी पण मरून जाईन. मुलगी, लाडात येऊन, पण का? मुलगा, तुझ्या नादात एवढी उदारी झाली आहे की फेडणं मुश्किल आहे. एका महिलेला बँकेतून फोन आला. बँकवाला, मॅडम तुमचं अकाउंट हॅक झालंय. महिला, फेसबुक अकाउंट का? बँकवाला, नाही हो, बँक अकाउंट. महिला, थँक गॉड, तुम्ही तर मला घाबरवूनच टाकलं होतं. काका, कंबर खूप दुखते, जरा बाजूच्या जोशी काकूंकडून आयडिक्स घेऊन या. काकी, ते देणार नाहीत, जाम कंजूस आहेत. काका, खरंच खानदानी कंजूस आहे, माहीत नाहीत का पैसा कुठे घेऊन जाणार आहेत. पैसा पैसा करूनच मरणार आहे. जाऊ दे, आपल्याच कपाटातलं का, जरा जास्तच त्रास होतोय. दोन वाघ जंगलात गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात बाजूने एक ससा गेला. एका वाघाने दुसऱ्याला विचारले, काय आहे रे? काही नाही, फास्ट फूड आहे. गुरुजी,
पांडू, इंग्लंड दूर की चंद्र दूर? पांडू, गुरुजी असला साधा प्रश्न मला का विचारता? इंग्लंडच दूर गुरुजी. ते कसं काय? पांडू, चंद्र आपण इथून पाहू शकतो, इंग्लंड पाहू शकतो का? वर्गात गणिताचा पेपर सुरू असतो. शिक्षक, बंड्या पेपर लिहायचा सोडून काय विचार करतो? बंड्या, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात ठेवलंय याचा विचार करतोय. सरांनी धू धुतला. बंड्याला, पोलीस सिग्नल दिसत नाही का? चला पावती फाड. चालक, तिकडे मेल्या नीरव ललित मोदी हजारो करोडो पोलीस ते फेसबुकवर टाक, इथं पावती फाड. कॉन्फिडन्स, बायको, आज कॉलनीत वाद घालण्याची स्पर्धा होती. नवरा, अरे वा, मग दुसरी कोण आली? बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. थोड्या गप्पा झाल्यावर घरच्यांनी मुलगा आणि मुलीला बोलण्यास वेळ दिला. मुलगा आणि मुलगी दोघेही आतल्या खोलीत गेले. मुलाला थोड्या आर्थिक शंका होत्या, त्यामुळे त्यानं थेट प्रश्न केला. मुलगा, तू माझ्या पगारात भागवशील ना? मुलगी, तुमच्या पगारात माझं भागेल, पण तुमचं काय? पत्नी, आपण लपाछपी खेळूया. मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं. जर मी सापडली तर आपण शॉपिंगला जायचं. आज 2 दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय. पत्नी लाडात, आहो ऐका ना. पती, बोल की. पत्नी, मला अशी एखादी गोष्ट सांगा ज्यानं मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटेल. पती, तू माझं सर्वस्व आहेस, माझं आयुष्य आहेस. पत्नी, अय्यो पती, तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याचा? बायको, रँकिंग म्हणजे काय हो? वाईट असतं का ते? नवरा, तू दर ॲनिव्हर्सरी, पाडव्याला, वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला जबरदस्ती गिफ्ट मागतेस ना, त्यालाच इंग्रजीत रँकिंग असे म्हणतात. बायको, मला यंदा वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट हवं. नवरा, नेमकं काय हवं आहे? बायको, मला यावेळी ॲप्पल हवा. नवरा, काकडी आणि गाजर देईन, त्यांचा सीझन आहे सध्या. पती लाडानं, अगं ऐक ना. पत्नी लाडात, बोला ना. पती अजून लाडात, तू माझ्या आयुष्यातील चंद्र होशील का? पत्नी प्रचंड लाटात नानत, होईन ना. पती अतिशय शांतपणे, मग माझ्यापासून किलोमीटर लांब राहा. यानंतर पतीला चंद्र, तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाच वेळा दिसली.